मी नुकतीच पोटाच्या संसर्गातून बरी झाली आहे आणि तुम्हाला काय वाटतं कशामुळे बरी झाली असेल? तर त्याचं उत्तर आहे दही. डॉक्टरांनी मला भरपूर दही खायला सांगितलं आणि खरं सांगायचं तर त्याने जादूसारखं काम केलं. आणि मला वाटतं तुमचं पोट खराब झालेलं असताना कधी तुम्हालाही दही खायला सांगितलं असेल. मग आता खरा प्रश्न असा आहे की दह्यामध्ये असं काय असतं जे आपल्याला बरं होण्याला मदत करतं? तर त्याचं उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस. दह्यामध्ये एक जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतो ज्याचं नाव असतं लॅक्टोबॅसिलस. आणि आपण या व्हिडिओमध्ये लॅक्टोबॅसिलसबद्दल सगळं काही शिकूया. लॅक्टोबॅसिलस हे दंडगोलाकार म्हणजे रॉडसारखे बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात. ठीक आहे, छोट्या छोट्या काड्यांसारखे जीवाणू असतात. आणि यांची खास शक्ती म्हणजे लॅक्टोजला लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतरित करणे. लॅक्टोज ही दुधामध्ये आढळणारी शर्करा असते आणि तिचं रूपांतरण लॅक्टिक आम्लामध्ये हे लॅक्टोबॅसिलस करतात. आणि मग हे सगळं का महत्त्वाचं आहे? कारण दहीसुद्धा असंच तयार होतं. आणि ते कशा प्रकारे कार्य करतं हे पाहूया. दुधात लॅक्टोज ही शर्करा असते, बरोबर? आणि मग जेव्हा आपण दूध गरम करतो आणि मग त्यात चमचाभर दही घालतो तेव्हा काय होतं, हे जे लॅक्टोबॅसिलस असतात जे दह्यामध्ये आधीच असतात ते त्यांची संख्या वाढवत जातात. आणि हे करत असताना ते दुधातल्या लॅक्टोजचं रूपांतरण साध्या शर्करांमध्ये जसं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करतात. त्यानंतर ॲनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विनॉक्सी श्वसनाचा वापर करून ते या शर्करांचं रूपांतरण लॅक्टिक आम्ल आणि ऊर्जेमध्ये करतात. दुधात लॅक्टिक आम्ल जमा झाल्यामुळे दुधाचा सामू वाढत जातो आणि दूध अधिकाधिक आम्लयुक्त होतं. ह्या आम्लतेमुळे दुधातील प्रथिने एकत्र गोठू लागतात आणि दुधातली प्रथिने गोठतात. याच प्रक्रियेमुळे पातळ दुधाचं अर्धवट घट्ट अशा काहीशा दह्यात रूपांतर होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, दह्याची जी आंबट चव असते ती सुद्धा या लॅक्टिक आम्लामुळेच येते. आणि एवढंच नाही, लॅक्टिक आम्लामुळे दुधाचा सामू कमी होतो आणि मग हानिकारक सूक्ष्मजीव मरून जातात आणि मग दूध हे पिण्यासाठी अधिक सुरक्षित सुद्धा होतं. मग आता हे झालं दह्याचं. आता आपल्या पोटाच्या समस्यांकडे जाऊया. पोटाच्या संसर्गातून बरे होण्यासाठी दही कसे काय मदत करते हे बघूया. पहा, आपल्या मोठ्या आतड्यामध्ये सूक्ष्मजीवांचा एक संपूर्ण समुदाय असतो. त्यातले काही चांगले असतात, काही वाईट. या सगळ्या समुदायाला आपण मायक्रोबायोटा असं म्हणतो. हे सगळे आतड्यांमधले सूक्ष्मजीव असतात. आता चांगले सूक्ष्मजीव आणि वाईट सूक्ष्मजीव यांच्यात सतत युद्ध चालू असतं. कशासाठी? पोषक तत्वांसाठी सतत लढा चालू असतो. जर चांगल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाईट सूक्ष्मजीवांपेक्षा जास्त झाली तर ते जिंकतात. तसंच काही वेळा चांगले जीवाणू नैसर्गिक रसायने सोडतात जे हानिकारक सूक्ष्मजीवांना मारून टाकतात किंवा त्यांची गती कमी करतात. आणि म्हणून मग जेव्हा आपण दही खातो, ज्या दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई खूप सारे असतात, ते चांगल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात आणि वाईट जीवाणूंपासून आपलं रक्षण करतात. आणि अशा प्रकारे लढाईमध्ये चांगल्या जीवाणूंना जिंकण्यासाठी मदत करतात. आणि चांगले जीवाणू जिंकल्यामुळे आतड्यातल्या चांगल्या विरुद्ध वाईट अशा सूक्ष्म सजीवांचं संतुलन पुन्हा स्थापित होतं आणि शेवटी आपल्याला बरं वाटतं. आता असे सगळे अन्नपदार्थ जे आपल्याला चांगले जीवाणू पुरवतात त्यांना प्रोबायोटिक म्हणतात. आणि हे फक्त दहीच नाही, ताक, इडली, डोसा, ढोकळा, लोणची यासारख्या इतर अनेक पदार्थांमध्ये चांगले सूक्ष्मजीव असतात. आणि हे सगळे पदार्थ उत्कृष्ट प्रोबायोटिक्स असतात. तर पुढच्या वेळी तुम्ही दही खाताना लक्षात ठेवा की तुम्ही लॅक्टोबॅसिलस सैनिकांची सेना भरती करत आहात जे तुमच्या आतड्यांचे संरक्षण करतील आणि तुम्हाला निरोगी ठेवतील. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.